वेळ सकाळची 8:30ची. घराच्या बाजूला असलेल्या गोठ्याच्या बाजूला तो दबा धरून बसला होता. कोण होता तो, तेच बघायचे आपल्याला. सकाळच्या उन्हाचे चटके बसूनही तो दबा धरून बसला होता, कारण त्याला सावध जवळ दिसत होतं. जसजसं सावध जवळ येत गेलं तस शरीराची एक विशिष्ट हालचाल करून धक्क्या पावलांनी तो सावजाच्या दिशेला चालू लागला. पावलांचा बिलकुलही आवाज येत नव्हता आणि सावजालाही काय काय होतंय आणि काही नाही हे कळत नव्हतं. आणि अखेर सावज त्याच्या टप्प्यात आले. मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात दिलीप थोरात ब्लॉग हे माझे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. मित्र हो, मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आज आपण एक बातमी पाहणार आहोत आणि या बातमीचं नाव आहे आम्हीच आमच्या मनाचे राजे. तर बघूया ही बातमी काय आहे ती. मित्र हो, जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये अलीकडे यात्रा, जत्रा आणि उत्सव हे प्रचंड प्रमाणात गावोगावी चालू आहे. आणि या निमित्ताने जे काही आप्तस्वकीय आहेत, जे काही पाहुणे मंडळी आहेत, ती एकमेकाच्या घरी या यात्रेसाठी येत असतात. ही एक प्रकारची देवाणघेवाणच असते. असंच एक कुटुंब एका यात्रेसाठी गावात आपल्या पाहुण्यांकडे गेलेलं होतं. त्यात छोटा रुद्रही होता. त्याचं वय होतं साधारण 8 वर्ष. यात्रा झाली, दिवस अगदी आनंदात केला. यात्रेसाठी पुरणपोळीचं गोड जेवणही बनवण्यात आलं. सर्वांचा दिवस आणि रात्र अगदी आनंदात गेली. दुसऱ्या दिवशी मात्र या रुद्रची आई पुन्हा आपल्या घरी गेली, पण रुद्रला त्या पाहुण्यांकडे सोडूनच गेली. तिला वाटलं होतं 4 दिवस आपला छोटा रुद्र इथे रमेल, छानपैकी खेळेल आणि मग 4 दिवसांनी त्याला आपण घेऊन जाऊ, कारण शाळेच्या सुट्ट्याच होत्या. परंतु झालं भलतंच. दुसराही दिवस छान जातो आणि तिसऱ्या दिवशी मात्र रुद्रच्या आईला एक बातमी येते आणि त्या बातमीने रुद्रची आई धावत पळत रुद्र असलेल्या आपल्या पाहुण्यांकडे येते. आणि आल्यानंतर त्या आईचा जो टाहो होता, त्या आईनं फोडलेला टाहो अख्ख्या आसमंतात घुमत होता. भयानक होतं सगळं काही. रुद्र दुसऱ्या दिवशी घराच्या बाजूला जो गोठा असतो त्या गोठ्याच्या बाजूला खेळत असतो आणि हा दबा धरून बसलेला तो सावज टप्प्यात आल्यानंतर त्याने बरोबर रुद्रवर खाला घेतला आणि रुद्राला उचलून शेजारी उसाच्या मळ्यात नेले. संपलं होतं. रुद्राचं आयुष्य तिथेच संपलं होतं, त्याच उसात संपलं होतं. वन अधिकारी आले, पाहणी झाली, परंतु उसात पडलेला रुद्राचा तो मृतदेह जणू या वन अधिकाऱ्यांना विचारत होता, मरण म्हणजे काय रे भाऊ, हे तुम्हाला नाही कळायचं. रुद्रचा मृतदेह पाहून त्या आईने प्रचंड मोठा टाहो फोडला होता. कारण आपलं 8 वर्षाचं बाळ
त्याला वाघाने पळवलेलं होतं. जुन्नर तालुका हा बिबटे सर्वात जास्त असलेला तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे किंवा त्या प्रकारे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे. असं असतानाही शासन दरबारी तशी उदासीनताच दिसते या बाबतीत. कारण याच जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याने हल्ला केला, बिबट्याने लहान मुलांना पळवलं, बिबट्याने शेळीवर हल्ला केला, अशा किमान 2 दिवसातून एक तरी बातमी असते. त्यामुळं कुठेतरी एक उदासीनता वाटते. अहो, एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला मारलं, त्याचा खून केला, तर त्याला मात्र सजा होते. ते जाऊ द्या, माणसाने माणसाला मारलं इथे, परंतु याच माणसाने त्या बिबट्याला मारलं तर त्याला देखील सजा होते. परंतु हा बिबट्या माणसांचा बळी घेतोय, त्याला काय सजा? त्याला कुणीही काही सजा देत नाही. महाराष्ट्रामध्ये बिबट्या ही जात जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासन मात्र आमच्या जुन्नर तालुक्यातील अनेक लोकांचा बळी देते. कदाचित काही लोकांना लोकांच्या जीवापेक्षा त्या बिबट्याचा जीव प्यारा वाटतोय. कारण त्यांना बिबट्यांची संतती, बिबट्यांची जमात ही महाराष्ट्रात जिवंत ठेवायची आहे. अरे पण ती किती? दिवसा ढवळ्याही आम्हाला या जुन्नर तालुक्यामध्ये आमच्याच मानवानेच निर्माण केलेल्या वस्तीमध्ये, मानवानेच निर्माण केलेल्या रस्त्यावर चालायची भीती वाटते. कारण आम्हीच आमच्या मनाचे राजे. ही जी काही मंडळी आहेत ते अगदी दिवसा ढवळ्याही मानव वस्तीत अगदी मुक्तपणे संचार करतात. मानवांनी निर्माण केलेल्या रस्त्यांवर अगदी मुक्तपणे संचार करतात. त्यामुळं खरोखरच दिवसाही, रात्रीचा तो विषय सोडून द्या, पण दिवसाही मानव वस्तीत वावरण्याची भीती वाटू लागली आहे. मानवांच्या मनातील ही भीती कोण दूर करणार? महाराष्ट्र शासनाला अगदी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की लक्ष द्या. आता तुमचं इलेक्शन आहे, इलेक्शन संपल्यावर तरी आमच्याकडे लक्ष द्या, आमच्या जीवाकडे लक्ष द्या. आमच्या शेतांना कंपाऊंड नसतं, आमच्या रस्त्यांना कंपाऊंड नसतं. त्यामुळं हे आम्हीच आमचे राजे, हे कधीही आमच्यावर हल्ला करू शकतात. त्यामुळे लक्ष द्या. आणि मित्र हो, ग्रामीण भागातील मित्र हो, आपलं कुटुंब जपा, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सभासद जपा. बिबट्यांपासून जपण्यासाठी ज्या काही उपाययोजना असतील त्या उपाययोजना अंमलात आणा आणि बिबट्यांपासून स्वतःचं संरक्षण करा. मित्र हो, रुद्र तर गेलाच, असे अनेक लोक गेलेली आहेत. आणि मी आजच्या मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आमच्या जुन्नर तालुक्यातील अशा घडणाऱ्या गोष्टी ह्या कंपल्सरी घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला जपा. आणि याच नोटवर आजचा हा जो एपिसोड आहे तो आपण इथे थांबूया. नमस्कार. जाता जाता मित्रांनो, पुन्हा एकदा नम्र विनंती की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. लवकरच येतोय पुढची बातमी घेऊन आपल्यासमोर. तोपर्यंत नमस्कार.